अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी यामधील व्याकरणाचा भाग म्हणून आणि शब्दांच्या जातीमधील केवल प्रयोगी अवय मीन्स इंटरजेक्शन याचा आज अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण सर्वप्रथम याची डिफिनेशन बघणार आहोत. आपण याची व्याख्या पाहणार आहोत. केवल प्रयोगी अवय मनातील आनंद, आश्चर्य, दुःख किंवा अन्य भावना दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अवय असे म्हणतात. म्हणजे आपले मनातील जे आनंद, दुःख, सुख, आश्चर्य हे दर्शविणाऱ्या शब्दाला आपण अविकारी शब्द असे म्हणतो. आता याचे काही उदाहरणे आपल्याला खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे. वा वा, शाबास. आता मुलांना तुम्हाला माहीत आहे, तुम्ही जर वर्गात क्लासमध्ये एखादा आन्सर छान दिला तर आपले टीचर किंवा सर आपल्याला वा वा, शाबास म्हणतात. म्हणजे शाबास हे जे फिलिंग म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांच्या बोलण्यातून निघालेलं आहे, हे आहे केवल प्रयोगी अवय. वा वा, शाबास म्हणजे इथून आपल्याला म्हणजे एक फिलिंग निर्माण होते. इथं आपण एखाद्याला शाबासकी दिली, आपण म्हणतो वा वा, शाबास, खूप छान केला, खूप अभ्यास केला, अशा प्रकारे. त्याच्यानंतर सेकंड, अरे रे, अबब. एखादी जर वाईट गोष्ट घडली तर आपण आपल्या तोंडातून हे उद्गार निघत असतो. अरे रे, वाईट झाला त्याचा पेपर खराब गेला, किंवा अशा प्रकारे आपण आपल्या तोंडातून म्हणजे जे फिलिंग निघते, अरे रे, अबब, हे आहे केवल प्रयोगी अवय. नंतर वा वा, शाबास, अरे रे, अबब, अशा प्रकारे. आता या उद्गारातून बोलणाऱ्यांची भावना व्यक्त होतात. म्हणजे याच्यामधून आपल्याला म्हणजे जे बोलतो त्याचा फिलिंग याच्यामधून निर्माण होतो. आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना या उद्गारांनी व्यक्त होतात. अशा उद्गारवाचक शब्दांना आपण केवल प्रयोगी अवय किंवा इंटरजेक्शन असे म्हणतो. आता मुलांनो, अजून काही उदाहरणे खाली दिलेली आहे. नंतर बापरे, त्याला खूप ताप होता काल, मीन्स उसको कल बहुत बुखार था. आहा, किती गुलाबी थंडी आहे आज, म्हणजे आज खूप थंडी आहे. आहा. त्याच्यानंतर बापरे, अरे रे, वा वा, हे आहे केवल प्रयोगी अवय आहे. याच्यामधून म्हणजे फिलिंग निर्माण होतात, याच्यामधून भावना निर्माण होतात. आता वरील प्रत्येक वाक्यात आरंभी शाबास, अरे रे, छी यासारखे उद्गार आले. तसेच जे विचार करायचे आहे ते वाक्यात व्यक्त झाले आहे. वरील वाक्याच्या द्वारे विचार प्रकट झालेले आहे. म्हणजे जे सेंटेन्स आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामधून मिनिंग निघालेला आहे, परंतु त्याआधी मनात दाटून आलेली भावना छे, बापरे, आहा या उद्गारातून व्यक्त झालेली आहे. म्हणजे जर उद्गार जर असे निघाले की बाप रे, वा वा, अरे रे, शाबास, तर हे काय आहे? हे उद्गारवाचक शब्द आहे, म्हणजे केवल प्रयोगी अवय आहे. आता हे उद्गार म्हणजे भावनेच्या शब्दरूपाने झालेला स्फोट. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला काटा रुतला किंवा जर आपल्या अंगठ्याला जर ठेस लागली तर आपण म्हणतो आई ग. किंवा एखादा मुलांनी शाळेत चांगला काम केला तर टीचर त्यांना म्हणतात शाबास. हे जे फिलिंग निघतात त्यांना आपण केवल प्रयोगी अवय असे म्हणतो. आता भावना व्यक्त करणाऱ्या कोणतेही
उद्गारवाचक शब्दापुढे उद्गार चिन्ह द्यायचं असतं. म्हणजे हे जे आहे उद्गार चिन्ह त्याच्या समोर आपल्याला लावायचं असतं. आता हे उद्गार दाखवणारे शब्द वाक्यांचे आरंभी येतात. आरंभी मीन्स शेवटी, लास्ट में. ते त्या वाक्यांचा भाग नसतात. वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्याचा केवळ प्रयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात. म्हणून अशा शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतो आपण. आता केवलप्रयोगी अव्यय ज्या विविध भावना व्यक्त करतात त्यांच्यावरून ह्या अव्ययचे प्रकार संबोधतात. या विविध भावना व त्यांचे निदर्शक शब्द खालील तक्त्यात दिलेले आहे, ते आपण लक्षात ठेवूया. आता याचा सर्वप्रथम आहे हर्षदर्शक. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला आनंद निर्माण झाला आणि त्याच्या वेळेस आपल्या तोंडामधून जे आपली फिलिंग निघत असतो त्याला आपण हर्षदर्शक असे म्हणतो. वा वा, हा, वा वा, त्याच्यानंतर भले, शाबास, अशा प्रकारे. आता नंतर मुलांना शोकदर्शक. म्हणजे एखाद्या वेळेस दुःखाच्या प्रसंगी आपल्या तोंडातून जे शब्द निघते, आपण दुःखी असतो, आपण सॅड असतो, मग त्यावेळेस हे शब्द निघत असते. अरे रे, अंगाई, हाय हाय, शिव शिव, देवा रे, आई ग, हाय, अशा प्रमाणे. नंतर आश्चर्यदर्शक. एखाद्या वेळेस आपल्याला आश्चर्य होते, अपने को ताज्जुब होता, अबब, अरे रे, अरे बाप रे, किती मोठा साप. आपण जर रस्त्याने जात असलो, आपल्याला सर्प दिसला तर आपण म्हणतो, अरे बाप रे, किती मोठा साप, अग बाई, अशा प्रमाणे. नंतर विरोधदर्शक. म्हणजे एखाद्या आपल्याला अपोजिट करायचं असतं. म्हणजे नंतर छी, छट, अहू, हट, छे छे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर तिरस्कार दर्शक. हमको तिरस्कार करना है, छी, थू, छी, हत, छट छट, अशा प्रकारे. नंतर प्रशंसा दर्शक. मतलब एखादी की तारीफ करना है, उस समय वाह वाह, शाबास, भले, ठीक, फक्कड, छान, अशा प्रकारे. हे सर्व केवलप्रयोगी शब्द आहे. नंतर स्वीकार दर्शक. मतलब एखादे को ॲक्सेप्ट करना है, जी हाँ, ठीक, बरे, अच्छा. त्याच्यानंतर संबोध दर्शक. अग, अरे, अहो, आगा. नंतर मौन दर्शक. एखाद्या व्यक्ती हमको खामोश रहना है, चूप, नंतर गप, अशा प्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जातीमधील केवलप्रयोगी अव्यय हे शब्द शिकलो आहो. तुम्हाला याचा छानपैकी सराव करायचा आहे आणि याचं वाचन करायचं आहे. आता याच्यानंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.